लोकशाहीमध्ये मतदान म्हणजे उत्सवाचा दिवस आहे आणि या उत्सवासाठी मतदान बूथला कसं सजवण्यात आलेलं आहे त्याचं एक उदाहरण आपण पाहूया. नागपूरजवळच्या वाडी नगर परिषदेसाठी हा जो बूथ आहे हा तुझा हक्क तुझे भविष्य असं लिहिलेलं या भागात दिसतंय. एक संपूर्ण गेट उभारण्यात आलेला आहे. हा यूथ पोलिंग स्टेशन म्हणजे युवा मतदान केंद्र असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. यावेळेस 100% मतदान असं आव्हान या गेटवरती करण्यात आलेलं आहे. आणि नुकतीच जे खो खोमध्ये वर्ल्ड कप विजेती टीम होती त्यांची फोटो आहेत. आतमध्ये स्टँडीज लागलेले आहेत. जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन मतदान करावं याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पिकनिक आणि पिक्चर तर नेहमीच होतील, पण तुमचं देश घडवू शकतं असं इथे म्हटलेलं आहे. आणि दिव्या देशमुख जी नागपूरची आहे आणि विश्व बुद्धिबळ चॅम्पियन आहे, तिचा फोटो मतदान करा, देश घडवा, युवा मतदार तुमच्या मताने देशाचं भाग्य बदलू शकतं असं आव्हान करण्यात आलेलं आहे. असे वेगवेगळे जे यूथ आयकॉन्स आहेत त्यांचे फोटोग्राफ्स लावून मतदान करा असं आव्हान करण्यात आलेलं आहे. आणि इथे एक सेल्फी पॉईंटसुद्धा करण्यात आलेलं आपण पाहू शकतो. एक वयस्क जोडपं ज्यांनी नुकतंच मतदान केलेलं आहे ते त्यांचा सेल्फी घेण्यात येतो आहे. युवा मतदान केंद्र असं लिहिलेलं आहे आणि हे 60च्या जवळपास असलेले युवा 70च्या जवळपास असलेलं हां तुमच्याशीच बोलतो, तुम्ही तसेच राहा. आणि हे आपण बघू शकतो युवा मतदान केंद्र लिहिलेलं आहे आणि हे 70तले युवा जोडपं हे त्यांनी मतदान नुकतंच केलेलं आहे. कसं वाटतंय या स्टँडी पॉईंटला तुम्ही उभे आहात? खूप छान वाटतं आणि वातावरण खूप सजवलेलं आहे ते विशेष आहे. खूप छान झालं आहे. सर आपलं नाव काय? प्राध्यापक सुरेश खेडकर. सुरेशजी. आणि आपण? आरती खेडकर. म्हणजे माहोल खूप छान आहे इथे. छान कालच मी 76 डेकोरेटिव्ह complete मस्त केलं. रांगोळ्या वगैरे आम्ही इतर खूप छान छान पोलिंग बूथला बघितलं की थंडी आहे त्यामुळे फार तुरळक मतदार दिसत होते. इथे थोडी गर्दी जाणवते आहे, उत्साह आहे, थंडीत लोक आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणत्या मुद्द्यावरती मतदान होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचा काय अंदाज? विकास. विकास. अच्छा, त्यांनी सांगितलं म्हणून. नाही नाही हां. नाही, विकास तर आहेच. म्हणजे अजून बरेच मुद्दे आहेत, पण सगळ्यात जास्त विकास. हां मला असं वाटतं की आमची वाडी नगर परिषद जोरदार डेव्हलप झाली पाहिजे. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे, छोटे मोठे जे आहेत ते. आणि सगळे चांगले लोक निवडून आले पाहिजे. इथं धन्यवाद. स्वच्छ पाण्याचा 50% महिला आरक्षण आहेत. अर्धी नगर परिषद महिला नगरसेविका दिसणार आहेत. काय त्यांना सांगाल आपण? हो, महिला अतिशय म्हणजे मल्टीटास्किंग करण्यात हुशार असतात आणि बारीक बारीक गोष्टीत त्या लक्ष देतात. म्हणून महिलांना जास्तीत जास्त व्होटिंग झालं तर आम्हाला आनंद आहे. तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या या मतदान केंद्रावरती आता गर्दी दिसायला लागलेली आहे. सेल्फी पॉईंट्स आहेत वेगवेगळे, तिथे लोक हे करतायत. आणि इथे काही इथे आपण कसे आलात इथे? आम्ही नगर परिषदकडून आहे, फीडबॅक फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टकडून. आणि आम्हाला म्हणजे जे नवीन यूथ आहे ते फर्स्ट इलेक्शन म्हणजे मतदान पहिल्यांदा मतदान करतायत. पहिल्यांदा मतदान करत आहेत. तर त्यांना गुलाबाचं फूल हे देणार आहात तुम्ही? करतोय आम्ही त्यांचं की पुढे पण तसंच नेहमी मतदान करत राहावं म्हणून. आणि जे सगळ्यात वयस्कर पण राहतील त्यांचंसुद्धा आम्ही करू, पण सध्या तर आलेलं नाही. तर मतदानाचा उत्साह पाहू शकतो आपण. गुलाबाच्या फुलांनी तरुण मतदारांचं जे पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.